आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे। महिलेला त्रास देणाऱ्या एका तांत्रिकाची तिच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत। मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये 20 जुलैला एका तांत्रिकाची निर्घृण हत्या करण्यात आली। तांत्रिक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने पोलिसांना दिली होती। तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। आता पोलिसांनी या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे। या तांत्रिकाची एका कुटुंबाने हत्या केली कारण तो वेगवेगळ्या कारणाने कुटुंबातल्या महिलांची छेड काढत होता, तसंच महिलांना त्रास देत होता। ही गोष्ट कुटुंबियांना समजताच त्यांनी तांत्रिकाची हत्या केली। 24 जुलै रोजी संजीवनी नगर पोलीस स्टेशनमध्ये कमलेश पटेल यांनी त्याचा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली। माझा भाऊ हलधर पटेल उर्फ बसोरी हा एक तांत्रिक आहे। तो 20 जुलैला नेपाळला जाण्यासाठी निघाला। तेव्हापासून तो बेपत्ता आहे। त्याचा मोबाईल बंद आहे असं त्याने पोलिसांना सांगितलं। हलधर साई कॉलनीतल्या विश्वकर्मा कुटुंबासोबत नेपाळला जाणार होता, त्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्यामागे याच कुटुंबाचा हात असल्याचा आरोप कमलेशनं केला। या माहितीनंतर पोलीस विश्वकर्मा कुटुंबाच्या पाळतीवर होते। त्यांनी विश्वकर्मा यांच्या घराजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले। तांत्रिकाची हत्या झाल्याची आणि त्यात विश्वकर्मा कुटुंबाचा सहभाग असल्याची खात्री होताच 13 ऑगस्टला कुटुंबातल्या 3 सदस्यांना अटक करण्यात आली। यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहामध्ये करण्यात आली। तांत्रिकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।